सो गाइस नमस्ते। आप सबका स्वागत है देखना पाए ब्लॉग्स में। और मैं जा रहा हूँ और एक जगह पे, तो वो जगह के बारे में आपको मैं उधर जाके बताता हूँ, क्योंकि अभी अगर बताऊँगा तो घर वालों का शेयर खाऊंगा कुछ भी। तो अभी आगे जाके आपको दिखाता हूँ किधर जा रहा हूँ, क्या मज़ा आएगा आज। तो आपको आगे मिलते हैं और आपको मैं आगे जाके बताता हूँ, ठीक है। तो चलो, और जहाँ पर भी जाऊँगा उसका बजट भी जितना भी रहेगा वो भी आपको इन्फॉर्म करूँगा, ठीक है। चलो। तो गाइस ये लोगों का अभी गेम चालू है। भाई किधर जा रहा है? मैं भामरागढ़। हाँ, भामरागढ़ तुझे आई के लिए लिखे पप्पा। भामरागढ़ कौन सा है? सौरभ भाई किधर जा रहा है? हाँ, कशा रहा? अलिबाग से आलो, अलिबाग से धनंजय माने के साथ। ये धनंजय माने धनंजय माने किधर राहतात? अरे आजी केस कुठे गेली? कुणाची याची गायब झाले. अलिबागच्या समुद्र काढले उंदराने काढले. उंदराने आज केली इथं नाही. हा माझ्या रूमवर आलेला. नंतर माझ्या रूममध्ये उंदीर खूप होते. आम्ही बॅटरी मैं भी मायूस हूँ। हम ना रे आपकी तरह मैं भी मायूस है. मेरा भी दिल है. और ये दोनों का क्या विषय? दिल टूटा है. उम्मीद के बादल टूटे तो है. बड़ी प्रोफेशनल लोग हैं आमचे दोन। तो गाइस अभी हम लोग कसारा स्टेशन पे उतर गए। सो गाइस अभी बहुत ज़्यादा गर्दी है सैटरडे संडे की वजह से। देखते हैं अभी कुछ खाते हैं, निकलते हैं आगे रास्ते पे। ये सामने रुके हम लोग, देखते हैं। सो आता एक कडक चहा घेऊन पुढे निघतो, बघतो गाडी कुठली कुठली भेटते आणि काय काय। तो गाइस आता आम्हाला बारीसाठी एस टी महामंडळाची एस टी भेटले एकदम स्वस्तात. सहसा तुम्ही बाहेर नाही तर प्रायव्हेट गाडी करू नका. 2-3 हजार रुपये सांगतात. बेस्ट सिटी आहे, तुम्ही एस टी महामंडळ राहतात. नाही तर बघूया पुढे काय. सो गाइस अशा प्रकारे पाटी धनंजय माने इथेच राहतात. हे दिसतात बघा. माझं बोट दाखव. स्पॉटेड. हे धनंजय माने आहेत. हे आले हे इथं. भाऊ हलकावून आलेला आहे. खरंच काढला तो ब्लॉग मध्ये टाकणार आहे भाई. कसं वाटतंय भाऊ? मग मुतून कसं वाटतं? तुम्ही कधी मुतलात नाही? येशी ना उद्या ब्लॉग मध्ये. खरं टाकते बरं. हा, मी खरं टाकतो, अजिबात ऐकत नाही. सेन्सर करेल कंटेंट डायरेक्ट व्हायरल एड्या. ह्या स्टॉप. सो गाइस बस आता इथे थांबली होती, तर आम्ही पुढे चाललो. तो भाई लोग और हम सभी अभी दमले हैं इधर बस में. तो हम लोग दमले हैं खूप सारे. 1 तास झाले प्रवास करून वाट लागली आहे. सो गाइस अभी हम लोग अच्छा गाना गाएंगे. तो आपको अभी गाना सुनाते हैं सागर भाई की तरफ से. और ये शुभम भाई आपका, गुप्ता जी आपकी. तो अभी हमारा गाना स्टार्ट होने वाला है. तो गाना गाओ सागर भाई. 1 2 3 आप गाना सुना. जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. दिल में मेरे ख्वाब तेरे तस्वीर जैसे वो दीवारों में. तुझ पे फिदा मैं क्यों हुआ, आता है गुस्सा मुझे प्यार पे. तेरा था ये कहीं का नारा, क्या कहूँ मैं दिलरुबा.
शराबी ये दिल हो गया सो गाईज आता आम्ही बारीला जस्ट उतरलोय सगळेजण. आता इथून पुढे कसं जायचं काय जायचं ते बघायचं आहे आम्हाला. अरे ब्लॉग हिंदीमध्ये होतं चुकून मराठीमध्ये झाला. सो आता आम्ही बारीला उतरलो आहे आणि पर पर्सन 80 रुपीज चार्ज झाला ना. आपण किती झाला 80 ना पर पर्सन 80 रुपीज. म्हणजे मुंबईवरून आम्हाला इथपर्यंत यायला आता 100 रुपये लागेल. अजून पुढचं आम्ही बघूया आता काय करायचं ते पर पर्सनच्या हिशोबाने. आणि बाकी टेंट बिंटची पॅकिंग तयारी आमची चालूच आहे. आणि हा आमचा माणूस रोड क्रॉस करून कुठेतरी चालला आहे. बघूया कुठे कुठे चालला आणि काय काय सोयपाणी होते. ठीक आहे चला. सो गाईज नमस्ते. आता आपण आलो आहे कौसुबाई शिखराच्या पायथ्याशी. एक थोडं 5 मिनटापूर्वी आपण वारीला उतरून वारीवरून इकडे जहांगीरवाडीमध्ये आलो. सो जहांगीरवाडीमध्ये आल्यानंतर आता आम्हाला इथं कसं नवीन आल्यामुळे कसं जेवणा वगैरेची सोयीचा काय अंदाज नव्हता. आणि साधारणतः 8 वाजले. सो 8च्या दरम्यान आता इथे आम्ही विचारलं. आता गोरख काका म्हणून ते काका आहेत. त्या काकांजवळ आम्ही आता जेवायला आलो. सो साधारण ते जेवणाची म्हणजे एक साधारण रेटचा एक अंदाज येतो की जर व्हेज जेवण तुम्ही घेताय तर 150 रुपये पर पर्सन पडेल आणि नॉनव्हेज 200 रुपये पर पर्सन अनलिमिटेड. आणि अनलिमिटेड जेवण आहे. म्हणजे कसं बाकी ठिकाणी खायला 2 चपात्या 4 चपात्या तसं काही सीन नाही आहे. तुम्हाला पाहिजे एवढं पोटभर तुम्ही खाऊ शकता. आणि साधारण हे आमचं घर आहे. म्हणजे थोडा वेळ जिथे आता आम्ही थांबणार आहे. हे सगळे मित्र माझे वरती बसले. थोडा वेळ आम्ही इथे रेस्ट करणार आहे आणि वरती जाऊन आता कॅम्प लावणार आहे. सो गाय आता मी एक कापूस घेतला आहे कानात घालायला. 2 माचीस आणि ते काय आहे रे दाखव. हां आणि एक तेलाची बॉटल घेतली आहे जेणेकरून मला असं वाटतं की मच्छर बिच्छर चावणार नाही. पण लय चावणार आहे. दाखवतो वर जाऊन. सौरभ भाई कसं वाटतंय कसं वातावरण इथं. एकदम थंड आहे इकडे. हां थंड आहे आणि जसं जसं वेळ चालला तसं तसं थंडी वाढत चालली. पॅसेज चला. तर काका तुमचं आपलं नाव वगैरे काय. माझं नाव गोरख चिंतामणी खाडे हां आणि फोन नंबर माझा 95 अच्छा चालेल. चला मी टाकतो आणि येतो सकाळपर्यंत. ठीक आहे चला बाय. चला भेटू आता. हो सगळ्यात आता मी चाललो आहे वरती. 11-12 वाजले रात्रीचे. बघूया आता. मरना जीना साथ है सारी जिंदगी. सो गाईज फायनली आम्ही कळसुबाईचा ट्रिक आता चालू केला आहे. साधारण रात्रीचे 12-12:30 झालेत आणि अजून आमचे मित्र चढत आहेत हळूहळू वरती. आणि इकडे एक मंदिर आहे कळसुबाईचं खाली पायथ्याला. सो आता आपण तिकडे जाऊ आणि नंतर पुढे जाऊया. आपली यात्रा पुढे चालू करू. हां ठीक आहे चला. सो गाईज खूप सारे ट्रेकर्स आहेत इथे आताच्या टायमाला. आणि तिकडे सुंदर असं मंदिर आहे. आता ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कळसुबाई माता जेव्हा गावातून निघाली होती तेव्हा फर्स्ट टाईम इथे बसली होती. आणि इथे बसल्यानंतर डायरेक्ट ती कळसुबाईच्या टेकडीवरती जिकडे आपण आता जाणार आहे ज्या ट्रेकसाठी आलो तिकडे बसल्या होत्या. तर आता त्याचं जे काय इन्फॉर्मेशन ते तुम्हाला मी देईनच हळूहळू किंवा एंडला मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेल एक्झॅक्ट काय होतं आणि कसं होतं ते सर्व. सो गाईज ऑलमोस्ट 30% ट्रेक आमचं झालं आहे आणि बऱ्यापैकी अजून चढण बाकी आहे. आणि मस्त थंड हवा आहे. बहुतेक पौर्णिमा आहे आणि इथे टॉयलेट बाथरूमची पण सोय असेल. तुम्हाला दिसत असेल थोडं ब्लर ब्लर दिसेल. रात्री आहे पण टॉयलेट बाथरूम पण आहे. आणि इकडच्या लोकांथ्रू इथे टेंट वगैरे अशी तुम्हाला सोय पण भेटेल. आणि जागा पण एकदम क्लीन आणि क्लिअर आहे. हे बघा असे लोकांचे टेंट्स आहेत.
ते अवेलेबल आहे. साधारण ह्यांचं रेंट असेल 500 किंवा 1000 रुपये. नाश्ता जेवण वगैरे सगळं असेल आणि राहण्याची सोय वरपर्यंत आहे. आपले मित्र चढतात बरोबर, सो आपण पण निघूया. ठीक आहे, जरा पुढे जाऊन बोलतो मी. आता जरा चढतो, चला. सो गाईज आता आम्ही जवळजवळ कळसुबाईच्या शिखराच्या एकदम जवळ आलो आहे. इथून 10 मिनटावरती आहे चढायला. आणि मी असं ओपनमध्ये झोपायचा प्लॅन करतो आहे. बाकी सगळे टेंट वगैरे बांधतात. जागा एकदम भारी, एक क्लास. आणि सहसा मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही रात्रीच चढा, कारण की भरपूर आहे चढायला. असं तुम्हाला वाटेल की पटकन चढून येईल, किती पण एक्सपर्ट असलं तरी सकाळी जर चढायला घेतलं दमताल. आणि एक अंदाज आम्हाला खाली, जेव्हा आम्ही खाली जेवलो होत्या काकांच्या घरी, तर त्यांचेच 500 लोक अजून येणार आहेत. म्हणजे ते सकाळी चढायला घेतील आणि अजून वरती 100-150 लोक तरी असतील. सो माझं एक सजेशन असं राहील की वेकेशन्सच्या टायमिंगला बिलकुल म्हणजे अवॉइडच करा. नॉर्मल डेजमध्ये या, वर्किंग डेजमध्ये तुमच्यासाठी बेस्ट राहील. आणि तुम्हाला तर मी बाकी मूललँड दाखवतो, एकदम भारी. सध्या शुभम माझ्यासोबत बसला इथे आणि बाकी सगळे वरती गेलेत. पण वाईब अलग लेवल आहे. काय बोलतो शुभम, वाईब कशी आहे? वाईब कशी? एकदम क्लास, एकदम बढिया वाटत आहे. असे थंडी जास्त वाजत आहे आता. आधी आतापर्यंत चढत होतो तर वाजत नव्हती, पण आता वाजत आहे. ठीक आहे, मला सवय आहे त्यामुळे काय वाटत नाही एवढं. ठीक आहे. सो गाईज आता जवळजवळ 1:30 वाजले रात्रीचे आणि आम्ही पुन्हा रात्रीच चढलो आहे. मोजून 2 तासाची झोप भेटेल आणि ती झोप भेटली तरी इनफ आहे, कारण की सकाळी जर आता जर झोपलं नाही तर सकाळच्या उन्हामुळे खूप जास्त त्रास झाला आमच्या लोकांना. सो ते लोक पुढे टेंटचा प्लॅन करतात आणि मी इथं विचार करतो हेच मस्त इथे झोपून जाईल, कारण की भारी आहे. म्हणजे इथे मस्त एकदम गरम गरम वाटतं आहे, काय टेन्शन नाही. हवा पण थंड आहे. सो थंडी वाजते, मजा नाही. ह्यांना खूप थंडी वाजते. यांना आय थिंक मला पण वाजेल बोलतात, वाजल्यावर ते बघू टेंटच्या आतमध्ये घुसेल. सो गाईज आता आम्ही आता आराम करतो. जस्ट मी थोडा आराम करतो आणि तुम्हाला मोजून 2-3 तासांनी व्ह्यू दाखवतो. तुम्ही बघायला थांबाच, बघल्याशिवाय जाऊ नका कुठे. चला. सो भावांना आता आम्ही जस्ट 80% ट्रेक कंप्लीट केला आहे आणि इथे आम्ही आता आमचं टेंट लावले दोन्ही पण. सो पूर्ण असा अंधार आहे आणि आमचे टेंट आहेत. आतमध्ये सगळे झोपलेत. हे आमचे 2 टेंट आहेत आणि पुढे अजून बाकीचे लोक आहेत. तर इकडून जर राईटला वरती गेलं तर इकडे आपलं कळसुबाईचं शिखर आहे. तर रात्री एकदम क्लिअर दिसणार नाही, बट ठीक आहे. आणि अजून ह्यांचं काहीतरी चाललं आहे आतमध्ये, हे बघा आतमध्ये. ठीक आहे, तर आता आम्ही सकाळी भेटू आणि बाकीचं बघा. ह्या लोकांचं काहीतरी मस्तीच चालू आहे. प्रॉपर ट्रेक, मजा येते कॅम्पला. चला झोपूया आता. सो गाईज हा आपला फर्स्ट टेंट एक्सपिरियन्स आहे, म्हणजे माझा तरी. सौरभ तुझा, तू किती वेळा आला टेंटमध्ये? आलोय 2दा. आणि हा शुभम तुझा? माझा फर्स्ट टाइम आहे. याला भारी वाटतं, काय बोलतो? भारी, एकदम मस्त. टेंट मध्ये झोपल्यावर एकदम गार वाटतंय, पण थोडं काहीतरी अंगावर पाहिजे होतं. हां, पण खाली एकदम अशी जमीन गाडीला रुजतंय. हळू 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 अजून बाकी आहेत. सौरभने शुभमला. ठीक आहे, चला आपण काय सकाळी भेटू. आम्ही 5:30ला चालू करणार चढायला आणि बाकीचं बोलूया आपण. चला बाय. बघितलंच नाही ते, गेलं वाटतं. माणूस नाही का तो? चला सनसेट वाले समोर चला. तुझ्या आहे बसलो चला सनसेट वाले खाली चला. सनसेट वाले खाली चला. सनराईज कॅन्सल आहे. सनराईज कॅन्सल आहे. सनसेट वाले खाली चला. सूत्रांकडून माहिती आज फक्त चंद्रच आहे. पंजाबवर सगळे. हे कळसुबाईचं शिखर, हे वरती हा चंद्र, हे आमचे टेंट आहेत 2 आणि भरपूर लोक जाणे इकडे. आता होते सनराईज. जबरदस्त व्ह्यू आणि हवा पण खूप खतरनाक आहे. एकदम भारी वाटतंय.
ट्रिप वरती डॅमची फुल. हा क्लास. खूप हवा आहे आणि मला सर्दी झाली जवळजवळ. काही रात्री पण मी असंच झोपलो होतो सिंगल टी शर्टवरती. एकदम क्लास. पाठीचे चंद्र वगैरे दिसतं तुम्हाला आणि पर कळसूबाई आहे आणि फुल सनराईज पाठी एकदम जबरदस्त. सो गाइस आता आपण गुड्डे बिस्किट खात सनराईजचा एक मस्त व्ह्यू आहे नाल्यापुढे. माझे मित्र खूप पाठी थांबलेत. एकदम क्लास व्ह्यू. अजून पाठी चंद्र आहे तसा आणि वरती खूप लोक आहेत लिमिटच्या बाहेर. सो आम्ही चाललोय. लेफ्ट साईडला एक पायवाट आहे बऱ्यापैकी आणि इकडून मस्त असं आपण घेऊ शकतो व्ह्यू. काय टेन्शन नाही. आणि इथे कसं प्राण्यांचं पण एवढं काय टेन्शन नाही. बऱ्यापैकी रहदारी आहे लोकांची. पाठीवरनं पाणी येते कारण की शेकोडी घेत होतो बराच वेळ. हे सगळं पाणी झालं आहे. सो तुम्हाला पुढचं दाखवतो मी सगळा. हा बघा खरा व्ह्यू तर इथून आहे. एकदम क्लास आहे. मी एकटाच आहे इथे एका साईडला. पूर्ण फॉग आणि हे सगळे शिडीवरनं व्हिडिओ काढायसाठी गेले सगळे वरती. हे कळसुबाईचं शिखर आहे एकदम भारी. माझे मित्र तिकडे शेकोटी करत आहेत आणि भारी वाटतं एकदम मस्त. हळूहळू सूर्य पण येईल आणि अजून भारी वाटत आहे. सो गाईज आपण काही जास्त मोठे ब्लॉगर नाही बट मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुम्ही जेव्हा कळसुबाईला येतात सहसा विकेंड्सला प्लीज नका येऊ. नॉर्मल डेजमध्ये या बेस्ट राहील. विकेंड्समध्ये खूप प्रॉब्लेम होतो. आणि की आता तुम्हाला एक दाखवतो मी. सॉरी कॅमेरा डायरेक्ट फिरवला आहे बघा. मुंग्यांसारखे माणसं आहेत वरती आणि जिथे मंदिर आहे तिथे तर मला वाटते 500-600 माणसं असतील. अजून माणसं येतात असे काय संपत नाही लोकसंख्या त्यांची. त्यामुळे तुम्ही जाम व्हायचं तर प्रेफर करा की तुम्ही लोक म्हणजे सोमवार मंगळवार ह्या डेजमध्ये याल. शनिवार रविवार तरी येऊच नका. आणि येताल तर 4-5 जण कॅरी करा. आणि ह्याच्याबद्दलची जी आता इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मी देतो. तर मेन कळसुबाई. तर कळसुबाई म्हणजे एक देवीचा अवतार आहे जो. सो गाईज आता माझं नाक बऱ्यापैकी लाल झालं सर्दीमुळे. आता तुम्हाला मी कळसुबाईबद्दल सांगतो. कळसुबाई हे एक देवीचं रूप आहे. तर ते देवीचं रूपचं आता वैशिष्ट्य कळसुबाईचं मंदिर एवढ्यावरती काय आहे त्याच्या मागे पण कारण आहे. आणि आपण खाली पण एक मंदिर बघितलं ते सुद्धा कळसुबाईचंच आहे. तर काही वर्षापूर्वी इथे कळसुबाई देवीचा अवतार झाला होता. तर तो कसा आणि काय मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी आहे. छोटीशी जी म्हणजे मला माहिती पडली. इथल्या लोकांना मी विचारले आणि जिथे मी जेवण वगैरे केलं त्या काकांना पण विचारलं. त्यांनी पण तेच सांगितलं आम्हाला. त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की कळसुबाई जसं म्हणजे एक फॉर एक्झाम्पल काही वर्षापूर्वी म्हणजे खूप अगोदर काही ऋषी होते आणि त्यांची होते असं काहीतरी स्टोरी आहे शॉर्टमध्ये. त्यांचं अस्तित्व त्यांच्या गावात आजूबाजूच्या गावांमधून गेलं. सो त्याच्यानंतर आपला एक गावकरी एक शेतकरी आपलं जसं हे कसं डोंगर रान आहे. सो आपल्या डोंगर रानाला कशी गावाकडे जिकडे जिकडे डोंगर रान आहे त्यांची गुरं अशी डोंगरालाच चरायला वगैरे जातात. तर तसंच आपल्या इथल्या गावातला एक शेतकरी चरायला वगैरे जायचं इथे वरती गुरांना घेऊन. आणि गुरं अशी चरताना म्हणजे असंच काही दिवस त्याला एक असा आवाज यायचा की अरे चल मी येऊ का तुझ्यासोबत, चल मी येऊ का तुझ्यासोबत, मला पण घेऊन चाल ना, मला पण घेऊन चाल, असा आवाज यायचा. आणि तो म्हणजे भरपूर वेळा यायचा. म्हणजे त्याने ट्राय केला खूप वेळा की म्हणजे अशी घाबरला आणि त्याने असं 2-3 वेळा प्रेफर केली की घरी सांगा वगैरे. तरी पण त्याने नाही सांगितलं. आणि नंतर काही दिवसांनी त्याने सांगितलं घरी. सो घरी सांगितल्यानंतर घरच्यांमध्ये चर्चा झाली. घरच्यानंतर बोलले की तू काम कर, आता जेव्हा तुला बोलेल की मी येऊ का तर तू बोल की ये. तर जेव्हा ते ये बोलले, जो तो शेतकरी होता तो ये बोलला. मग त्याच्यानंतर
देवीने एक लहान मुलीच्या रूपात अवतार घेतला आणि लहान मुलीचा अवतार घेतल्यानंतर ती देवी त्यांच्यासोबत घरी निघून गेली, म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या घरी गेली. शेतकऱ्यांच्या घरी गेल्यानंतर देवीने तिकडेच लहानाचे मोठे म्हणजे झाला. लहानाचे मोठे झाल्यानंतर असे एक लग्नाच्या वयापर्यंत त्यांचं तिथे सांभाळ झाला बऱ्यापैकी. लग्नाचं वय झालं देवीचं. आता साहजिकच आहे, त्या काळात लवकर लग्न होतं ते आणि लग्नाच्या वयाची मुलगी झाली की त्यांच्यासाठी मुलगा वगैरे बघणारच, ह्या गोष्टी होतात. सो त्या गोष्टी चालू झाल्या, लोकांची ये जा चालू झाली, खूप सारे पाहुणेरावळ्यांचं येणं जाणं चालू झालं आणि ह्या सगळं चालू असताना पाहुणेरावळे आले. त्या पिरियडमध्ये देवीने एकच सांगितलं की मला खरकटी भांडी धुवायला सांगू नका, उचलायला सांगू नका, ह्या गोष्टीच असं सांगितलं. तर पाहुणेरावळे खूप असल्या कारणाने शेतकऱ्यांच्या घरी पण तेवढी काय माणसं नव्हती आणि त्यांनी शेवटी देवीला सांगितलं की बाबा तू खरकट वगैरे घाल. आणि ते रागवून देवी रुसली. देवी रुसल्यानंतर तिथून निघाली. आता शेवटी तो देवावर होता आणि निघाली. देवता असल्याने फटाफट घरातून म्हणजे रागवून निघाली. त्यानंतर जो पहिला पॉज घेतला तो स्टॉप होता, तो आपण खाली ज्या मंदिरात पाया पडलो तो. आणि त्याच्यानंतर देवी तिथून निघाल्यानंतर डायरेक्ट कळसुबाईच्या शिखरावरती झाली आणि इकडे देवीचं लिंग स्थापन झालं. आणि ते लिंगाचं आज मंदिर आहे, त्याचं नाव आहे कळसुबाई. आणि हे शिखर जवळजवळ 5600 फीट उंच आहे आणि 646 समथिंग आहे. आणि जवळजवळ 1600 फीट हाईट आहे याची. आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर म्हणून कळसुबाईला ओळखलं जातं आणि खरंच ते आहे. आणि इथे थंडी पण तेवढी आहे. आम्ही लोक रात्रीच चढलो, 12-1च्या दरम्यान चढलो आम्ही फटाफट. आणि एवढं एकदम चढायला पण असं काही टेन्शनसारखं नाही आहे, आरामात तुम्ही इझिली चढू शकता. खूप इझी आहे चढणं वगैरे. आणि तुम्हाला असे मिनटाला खूप सारे दुकानं लोक जाताना येताना दिसतील विकेंड्समध्ये आलं तर. नॉर्मल डेजमध्ये पण काही प्रॉब्लेम नाही रात्री चढला तर. जमलं तर तुम्ही लवकर चढायला घ्या इकडे आल्यानंतर. आम्ही तर टेंटमध्ये कॅम्प वगैरे केला होता आणि त्याच्यानंतरच चढलो. पण हे शिखरावरती तुम्हाला आता माझं सध्या मन नाही आहे म्हणून मी इकडे आलो आहे जरा पुढे. कारण की तुम्ही बघू शकता शिखराचं अंतर किती आहे माझ्यापासून. असंही जास्त नाही, फार तर 20 मिनटाचा रस्ता आहे. 20 मिनटात मी इझिली चढू शकतो वरती. पण आता मी जाणार नाही वरती. आणि तुम्हाला आता मी इथून पुढे सनराईज दाखवेन आणि तुम्ही घ्या. ज्या गोष्टीसाठी लोक एवढे लांबून येतात तो म्हणजे सनराईज. आणि महाराष्ट्राचं सगळ्यात उंच शिखर चढून त्यांना पण आनंद होतो आणि ह्या सनराईजचा आनंद घेण्यासाठी स्पेशली लोक येतात. तर सनराईज तुम्हाला मी दाखवतो. हळूहळू सूर्य येतो आहे, चंद्र तुम्हाला दिसतो ते माझ्या पाठी हळूहळू खाली चालला आहे. तर आता आपण सनराईजचा एक आनंद घेऊ. मस्त फॉग झाला आहे, जमलं ते व्हिडिओज वगैरे काढू आणि ते मी इंस्टाग्रामला टाकेनच. सो ही आपली एक स्टोरी होती, ती कळसुबाई इथपर्यंत कशी आली. आणि इथली जी लोकं आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत. तुमचं खाण्यापिण्याचं ज्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर मी घेतला आहे ते तुम्हाला सगळ्यांना मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि थोडं आपलं जे बघायसाठी आलो आहे ते बघूया आता. चला. गाईज मला वाटतं हे लोक येत नाहीत, मलाच तिकडे जावं लागेल. सो मी आता तिकडे जातो आणि कळसुबाईचं शिखर चढून घेतो आणि तुम्हाला वरतीच भेटतो. जाम लोक आहेत, मला जायचा खूप कंटाळा आला आहे. पण ठीक आहे, बघूया आता चढूया आणि बघूयाच किती मजा येते. मजा तर येईलच, नवीन लोक ओळखीचे होतात. तिथे आम्ही शेकोटी आमची पेटत नव्हती तर तिकडे अजून 4 लोक ओळखीची झाली. आणि ह्या टाईमला ही ट्रिप आपल्या मित्रांसोबत झाली आणि खूप मजा आली. सो तुम्ही लोक पण प्रेफर करा. सोलो ट्रिप तर सोलो ट्रिप असते आणि मित्रांसोबत ते वेगळीच मजा असते कायम. असं जाऊया पुढे आणि बघूया काय ते. खूप
ही साधारण गर्दी कळसुबाईची आणि हा खालचा ओव्हरऑल व्ह्यू. सो गाईज आता मी कळसुबाईवरून खाली उतरत चाललो आहे. रिषभ माझ्यासोबत आहे आणि बाकीचे हळूहळू उतरत गेलेत खाली. सो ओव्हरऑल मी इकडचं एक पठार बघायला आलेलो. कसं वाटलं पठार? पठार एकदम छान आहे, सुंदर आहे. इकडे नक्की तुम्ही ट्रेक झाल्यावरती वरून खाली या, कारण हे बघण्यासारखं खूप चांगलं आहे. कारण पाठी झाडं वगैरे पण भरपूर आहेत. चांगला तुम्हाला फोटोशूटसाठी वगैरे यायचं असेल तर इकडे या नक्की तुम्ही. चालेल. सो आता आम्ही इकडून खाली उतरायला गेलो. आता मला दाखवच कसं आम्ही उतरणार आहे. आणि घरी पोहोचेपर्यंत नाही दाखवत, हालत खराब होणार आहे आता. पूर्ण रात्रभर जागरण झालं आहे. सो बघू आता शॉर्टकट शोधतो आणि त्या शॉर्टकटने फटाफट खाली उतरतो. चला ह्याची काढतो फक्त. फायनली एवढं उतरल्यानंतर आमचा ट्रेक आता संपला आहे. पाठ तुम्ही बघू शकता. आणि आता काय नाही, चला बाय. सध्या हे वरती कळसुबाई एकदम डॉट. आणि सध्या उतरते मी. खूप दमलं भाई, तर काळा दिसत असेल थोडा. खूप टाईम पडलेलं, दमलं आणि आता ताकद संपली अंगातली. काही खाल्लं नव्हतं कालपासून काय जास्त. सो आता थोडंसं खातो आणि त्या प्रवासाला आम्ही निघतो. सो साधारण अप्रॉक्सिमेट खर्च पर पर्सन मी पकडताल 1000 रुपये पर पर्सन पकडून चाला. जेवण वगैरे वर जाऊन खाली वगैरे टोटल ट्रॅव्हलिंग पर पर्सन 1000 रुपीज पकडताय. 1000 वगैरे इनफ होऊन जाईल, तुमचं पूर्ण ट्रेक प्रॉपर होऊन जाईल. स्टे वगैरेचं जे काय असतो तो एक्सपेन्स तुमचा, म्हणजे ॲटलिस्ट टेंट वगैरे 500पर्यंत रेंट आहे. सो ते सर्व पण तुमचं होऊन जाईल. ठीक आहे. सगळं आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मला जरा जायचं आहे. ठीक आहे, चला बाय.